नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा सुरू आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सरचं स्वागत आहे. नवीन असेल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आयोगाच्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील. तर त्यासाठी बघा, आता PSIसाठी जे ग्राउंडचं जे स्ट्रक्चर आहे किंवा सुधारित जे मानके आहे शारीरिक चाचणी संदर्भात, ते प्रसिद्ध पत्रक आयोगाने काढलेलं आहे आणि त्या आयोगात काढलेल्या परिपत्रकानुसार आपण बघणार आहोत अपडेट काय काय आहे ते. तर प्रसिद्धीपत्र बघा 22 ऑगस्ट 2024 आहे. प्रसिद्धीपत्रकात विषय आहे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र राज्य पत्रित गट ब सेवा मुख्य स्पर्धा परीक्षा या पदाच्या शारीरिक चाचणीची मानके सुधारित मानके सन 2024च्या जाहिरातीपासून हे लागू राहणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये अर्हता प्राप्त होण्याकरता गुणांच्या टक्केवारीची मर्यादा महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीकरिता लांब उडीची मानके निकष सुधारित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता अर्हताकारी गुणांची टक्केवारी तसेच महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहे. बघा, इथं शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजेच 60 गुण 100 मार्काची असणार आहे परीक्षा. तर त्यात 60 मार्क मिळवणे आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता अंतिम निवडीकरिता विचार होणार नाहीत. म्हणजे जे ग्राउंडचे मार्क आहेत ते रिटर्नच्या शेवट जे मेरिट लिस्ट लागणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये हे मार्क समाविष्ट केले जाणार नाहीत अंतिम यादीमध्ये. तर तिसरा पॉईंट आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांकरता शारीरिक चाचणीसाठी धावणे, लांब उडी व गोळाफेक असे 3 प्रकार आहेत. त्यातील लांब उडीचे अंतर व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. तर बघा, लांब उडीच्या याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. तर लांब उडी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. तर 3.70 मीटर किंवा जास्त तर 30 गुण, 3.50 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी 28 गुण, 3.30 मीटर किंवा जास्त परंतु 3.50 मीटरपेक्षा कमी 24 गुण, 3 मीटर किंवा जास्त परंतु 3.30 मीटरपेक्षा कमी म्हणजे 20 गुण, 2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3 मीटरपेक्षा कमी 16 गुण, 2.60 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटरपेक्षा कमी 12 गुण, 2.30 मीटर किंवा जास्त परंतु 2.60 मीटरपेक्षा कमी 8 गुण, 2.10 मीटर किंवा जास्त परंतु 2.30 मीटरपेक्षा कमी 4 गुण, 2.10 मीटरपेक्षा कमी म्हणजे 0 गुण. अशा प्रकारे लांब उडीचं जे गुणपत्रक दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. तर तुम्हाला टार्गेट हेच ठेवायचं आहे की 3.70 मीटरपेक्षा जास्त म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील. तर उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजेच उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास 0 गुण देण्यात येतील. म्हणजे बघा, तुम्हाला 2 चान्स दिले जातील. म्हणजे एक चान्स मिळेल एक्स्ट्रा जर तुमची उडी फॉल झाली. तर दुसऱ्यांदा पण चूक झाली तर तुम्हाला 0 मार्क मिळेल. तर उपरोक्त तरतुदी सन 2024च्या जाहिरातीपासून पुढे होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेकरिता लागू राहील. बघा, 2024 पासून पुढे लागू राहील अशा प्रकारे त्यांनी एक प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे. तर आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. परिशिष्ट मध्ये पुरुष व तृतीयपंथी पुरुष उमेदवारांकरता बघणार आहोत. तर बघा, यात धावायचं आहे ते 800 मीटर, अर्धा मैल धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. हे बघा, तुम्हाला स्पष्ट दिसावं त्यासाठी तुम्हाला संपूर्ण 800 मीटरचे अंतर धावायस लागणारा कालावधी मिनिटांमध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये गुण आहेत.
तर बघा 2.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी मिनिटांमध्ये आला तर 50 गुण मिळणार आहेत. 2.30 मिनिटेपेक्षा जास्त परंतु 2.40 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर 44 गुण. 2.40 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 2.50 मिनिटांपेक्षा कमी 37.5 गुण. 2.50 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी तर 31 मार्क. 3 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 25 मार्क. 3.10 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 19 मार्क. 3.20 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 12.5 मार्क. 3.30 मिनिटांपेक्षा जास्त तर त्यांना 0 मार्क भेटणार आहेत. तर आपलं टार्गेट असणार आहे 2.30 मिनिटाच्या आतच येणे, कारण की त्यांना 50 गुण भेटणार आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. त्यानंतर बघा 800 मीटर उमेदवार धावू न शकल्यास त्यास 0 गुण देण्यात येतील. जर उमेदवार धावला नाही तर 0 गुण देण्यात येईल. त्यानंतर बघा दुसरं इव्हेंट आहे पुलअप्स. क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास 8 पुलअप्स काढावे लागतील. 8 पुलअपसाठी 20 मार्क देण्यात आलेले आहे. म्हणजे बघा 800 मीटर धावणे 50 गुण, नंतर पुलअप्सचे 8 पुलअप्स काढणे 20 गुण. बघा क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास 8 पुलअप्स काढावे लागतील, त्यासाठी एकूण गुण 20 गुण देण्यात येतील. म्हणजेच एक पुलअपसाठी 2.5 गुण राहतील. 2.5 म्हणजे 2.5 गुण राहतील. उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलअप्स पूर्ण केला असे समजण्यात येईल. असे करताना उमेदवाराने न झगडता आणि अथवा आपले पाय न झाडता किंवा न वाकवता एक पुलअप्स पूर्ण केल्यास त्यास पूर्ण 2.5 गुण देण्यात येतील. पुलअप्स काढताना उमेदवारास झगडावे लागेल किंवा अथवा त्याने आपले पाय झाडले किंवा वाकवले तर 1 गुणापर्यंत गुण कमी होतील. जर उमेदवारास पुलअप्स काढता आला नाही, म्हणजेच त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टेकता आली नाही, तर त्या पुलअपसाठी त्याला एकही गुण मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पुलअप्सबद्दल दिलेले आहे. तर पुढचं आहे गोळाफेक. गोळाफेक 15 मार्क. बघा 800 मीटर धावणे 50 गुण, पुलअप्स 20, गोळाफेक 15 म्हणजे 50, 60, 70 आणि 15 80, 85 आणि लांब उडी 15 असे 100 मार्काचे असणार आहे. तर हे झालेलं आहे. त्यानंतर गोळाफेकबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट आहे. उमेदवारास 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. गोळाफेकचे अंतर मीटरमध्ये आणि गुण मीटरमध्ये दिलेलं आहे. 7.50 मीटर किंवा जास्त तर 15 गुण. बघा 7.5 मीटरपर्यंत जर फेकला आपण तर ते आउट ऑफ समजलं जाईल, 15 गुण मिळेल. तर 7 मीटर किंवा जास्त परंतु 7.50 मीटरपेक्षा कमी तर 12.5. 6.50 मीटर किंवा जास्त परंतु 7 मीटरपेक्षा कमी 10 गुण. 6 मीटर किंवा जास्त परंतु 6.50 मीटरपेक्षा कमी 7.5 गुण. 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6 मीटरपेक्षा कमी 5 गुण. 5 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी 2.5 गुण. 5 मीटरपेक्षा कमी 0 मार्क भेटणार आहे. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही. गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरणार्थ जर गोळाफेकचे अंतर 6 मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 गुण देण्यात येईल. अशा प्रकारे गोळाफेकबद्दल सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे गोळाफेकला पण एक चान्स भेटणार आहे. त्यानंतर लांब उडीचं बघा पुढचं आहे लांब उडी. यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. लांब उडीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. उडीचे अंतर आणि गुण. हे अंतर हे मीटरमध्येच दिलेलं आहे. तर 4.5 मीटर किंवा जास्त तर 15 गुण भेटणार आहे. 4.35 मीटर किंवा जास्त परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी 14 गुण. 4.20 मीटर किंवा जास्त परंतु 4.35 मीटरपेक्षा कमी 12 गुण.
3.90 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.20 मीटरपेक्षा कमी 10 गुण, 3.60 मीटर किंवा जास्त परंतु 3.90 मीटरपेक्षा कमी 8 गुण, 3.30 मीटर किंवा जास्त परंतु 3.60 मीटरपेक्षा कमी 6 गुण, 3 मीटर किंवा जास्त परंतु 3.30 मीटरपेक्षा कमी 4 गुण, 2.50 मीटर किंवा जास्त परंतु 3 मीटरपेक्षा कमी 2 गुण, 2.50 मीटरपेक्षा कमी 0 गुण, म्हणजे 2.50 मीटरपेक्षा कमी जर आला तर 0 आणि 4.50 मीटरपेक्षा जास्त जर उडी टाकले तर आउट ऑफ 15 मार्क मिळणार आहेत. तर उमेदवारास फक्त एकच उडी मारायची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषापलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास व अपघात घडल्यास उमेदवारास 0 गुण देण्यात येईल. म्हणजे पुलअप्स, लांब उडी आणि गोळाफेक यांना एक चान्स देण्यात येणार आहेत, अशा प्रकारे आयोगाने म्हटलेलं आहे. तर पुढील बघा, वरील चाचणी ही फक्त उमेदवारासाठीच आहे आणि महिलांसाठी वेगळी असणार आहे. तर बघा, वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल, म्हणजे पोलीस ग्राउंडचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल, परंतु यासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. जर तुम्हाला ग्राउंड पाहिजे असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तर तुम्हाला SP ऑफिसला कॉन्टॅक्ट करावं लागेल. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण म्हणजे 60 गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता विचार होणार नाही. सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. उपरोक्त तरतूद सन 2024च्या जाहिरातीपासून पुढे आयोजित होणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरता लागू राहील. तर आता पुढील आहे, महिलांसाठी ग्राउंड दिलेला आहे. महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांकरता ग्राउंड दिलेला आहे. त्यात बघा, तर बघा महिलांसाठी ग्राउंड दिलेला आहे. धावणे 400 मीटर आहे. संपूर्ण 400 मीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी मिनिटांमध्ये आहे आणि गुण आहे. तर याच्यात बघा, 1.15 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 50 गुण, 1.15 मिनिट किंवा त्यापेक्षा लवकर जर आपण साठी बघा, संपूर्ण 400 मीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी मिनिटांमध्ये आणि गुण 1.15 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी मिनिटांमध्ये आलो तर 50 गुण, 1.15 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.20 मिनिटांपेक्षा कमी 44 गुण, 1.20 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 38 गुण, 1.25 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 32 गुण, 1.30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.35 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 26 गुण, 1.35 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.40 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण, 1.40 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.45 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 14 गुण, 1.45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर 0 गुण. महिलांसाठी 400 मीटर धावणे. त्यानंतर दुसरे लांब उडी आहे. उमेदवारांसाठी यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल व त्यासाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. लांब उडीचे अंतर मीटरमध्ये आहे आणि गुण 3.70 मीटर किंवा जास्त 30 गुण, 3.50 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी 28 गुण, 3.30 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3.50 मीटरपेक्षा कमी 24 गुण, 3 मीटर किंवा जास्त परंतु 3.30 मीटरपेक्षा कमी 20 गुण, 2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3 मीटरपेक्षा कमी 16 गुण, 2.60 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटरपेक्षा कमी 12 गुण, 2.30 मीटर किंवा जास्त परंतु 2.60 मीटरपेक्षा कमी 8 गुण, 2.10 मीटर किंवा जास्त परंतु 2.30 मीटरपेक्षा कमी 4 गुण, 2.10 मीटरपेक्षा कमी 10 मीटर किंवा जास्त परंतु 2.30 मीटरपेक्षा कमी 4 गुण,
2.10 मीटरपेक्षा कमी 0 गुण. तर अशा प्रकारे हे महिलांसाठी लांब उडीचे अंतर आहेत. त्यानंतर बघा, उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास 0 गुण देण्यात येतील. त्यानंतर गोळाफेक दिलेला आहे. उमेदवारास 4 किलो वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये इकडे गुण दिलेले आहेत. 6 मीटर व त्यापेक्षा जास्त 20 गुण. 5.50 मीटर व त्यापेक्षा जास्त 6 मीटरपेक्षा कमी 17 गुण. 5 मीटर व त्यापेक्षा जास्त 5.50 मीटरपेक्षा कमी 14 गुण. 4.50 मीटर व त्यापेक्षा जास्त 5 मीटरपेक्षा कमी 11 गुण. 4 मीटर व त्यापेक्षा जास्त 4.50 मीटरपेक्षा कमी 8 गुण. 4 मीटरपेक्षा कमी 0 गुण. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत. गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरणार्थ, जर गोळाफेकीचे अंतर 15 मीटर असेल तर उमेदवाराला 14 गुण देण्यात येतील. उदाहरण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे गुणांची जे तक्ता आहे तो दिलेला आहे. तर वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारास राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. अशाच प्रकारे माहिती दिलेली आहे. ते 60% गुण म्हणजे जे उत्तीर्णासाठी लागणार आहे ते 60% गुण लागणार आहेत आणि ह्या मार्काची जी टोटल आहे ती फायनल मेरिटमध्ये गृहीत धरली जाणार नाही. तर बघा, महिलांसाठी काय काय आहे. गोळाफेक, लांब उडी आणि धावणे 3च इव्हेंट आहे. बघा, धावणे 50 मार्क, लांब उडी 30 आणि गोळाफेक 20 अशा प्रकारचे हे 3 इव्हेंट आहेत महिला उमेदवारांसाठी. आणि पुरुषांसाठी आहे तर लांब उडी एक्स्ट्रा घेण्यात आलेली आहे, म्हणजे लांब उडी त्यात आहे. लांब उडी, गोळाफेक, धावणे अशा प्रकारे 3 इव्हेंट पुरुषांसाठी पण आहेत. धावणे 50, पुलअप्स 20, गोळाफेक 15, लांब उडी 15 अशा प्रकारे मार्कांचे जे स्ट्रक्चर आहे तर तुम्ही या प्रकारे आपण ग्राउंड करू शकतात. एकदम पॉईंट टू पॉईंट दिलेला आहे. किती मार्काला किती वेळेला किती गुण असणार, किती मीटरला किती गुण असणार, हे पूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित दिलेली आहे. तर ही माहिती आपल्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि महत्त्वाची आहे. तर त्यामुळे आपल्याला ग्राउंडला खूप फायदा होणार आहे. तर तुम्ही कृपया चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला आयोगाचे जे आहे ते आयोग ह्याच निकषानुसार आपल्याला मार्क वगैरे देत असते. यात काही बदल नसतो. आयोगाने जे प्रसिद्धीपत्र काढलेले असतं त्या प्रसिद्धीपत्रकानुसारच मार्क मिळणार असतात. तर त्यामुळे त्यानुसार आपण आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा आपला आउट ऑफ होईल तेवढा आपल्याला मार्क जास्त मिळेल आणि मार्क मेरिटमध्ये आपल्याला चान्स भेटेल. तर सगळ्यांना हीच शुभेच्छा देतो की सगळ्यांनी मेरिटमध्ये येऊन आपण सिलेक्शन व्हावे. तर हीच इच्छा बाळगतो आणि सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.